बाधित शेतकरी इथं सकाळी फक्त आपलं ठेसा चटणी भाकर जे काय असेल शिळीपाती ती खायची आणि इथं आंदोलनाला सकाळीच येऊन 10 वाजता हजर राहायचं, परत संध्याकाळी घरी जायचं। शेतात काय चाललं, पाऊस किती पडला, खुरपणी झाली का नाही, शेताची मालाची कंडिशन कशी आहे, कोणता रोग पडला याचा आम्हाला काहीच माहीत नाही। आता असं वाटायला लागलं की निजामाचं आणि इंग्रजाचं सरकार बरं होतं की काय, की आम्ही काही ते मलिदावर लक्ष ठेवणारे आम्ही कष्ट करणारे लोक आहोत। पण आमचं म्हणणं आहे तुम्ही मलिदा आमच्या जमिनी हिसकावून घेऊन जर खात असेल तर कमीत कमी आमच्या जमिनीचा योग्य मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे। अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की व्यापारी लोकांमुळे देश चालतो, पण लॉकडाऊननं दाखवून दिलं की शेतामध्ये ज्यावेळेस नांगर चालतो त्याच वेळेस देश चालतो। हे या राजकारण्याच्या कधी लक्ष देणार हे आम्हाला समजत नाही। मला फक्त एक शेवटचं वाक्य म्हणायचं आहे, नुकताच कलकलाट आहे लोकांच्या यातनेचा, नुकताच कलकलाट आहे लोकांच्या यातनेचा, शेतकऱ्याच्या बर्बादीवर एकालाही अश्रू नाही, मग अचानक पळतात विरोधकाचे कळप सारे, खऱ्या दुःखाचे मात्र कुणालाही दुःख नाही। समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा देवमूर्ती येथे माननीय राठी साहेबांच्या नेतृत्वाखाली 98 दिवस पूर्ण झाले। आम्ही इथं रोज आमच्या शेतातले कामधंदे सोडून बाधित शेतकरी इथं सकाळी फक्त आपलं ठेसा चटणी भाकर जे काय असेल शिळीपाती ती खायची आणि इथं आंदोलनाला सकाळीच येऊन 10 वाजता हजर राहायचं, परत संध्याकाळी घरी जायचं। शेतात काय चाललं, पाऊस किती पडला, खुरपणी झाली का नाही, शेताची मालाची कंडिशन कशी आहे, कोणता रोग पडला याचा आम्हाला काहीच माहीत नाही। दरवर्षी आमचं आतोनात नुकसान होत असतं आणि 98 दिवसापासून तर आम्ही शेतात गेलोच नाही, कारण की आमची जी बापजाद्याची जमीन आहे ती जी आमची चालली समृद्धीमध्ये, याच्यामध्ये आमचं प्रचंड शोषण होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा शेतकऱ्याला न्याय भेटायचा तसा आज आम्हाला भेटताना दिसत नाही, कारण की 98 दिवसापासून आमची कोणी इथं दखल घेतलेली नाही। फक्त आम्हाला आश्वासनावर आश्वासनं दिले जात आहेत। आम्हाला कधी कधी असं वाटतं की यापूर्वी भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर इंग्रजाचं सरकार होतं, त्याच्या अगोदर निजामाचं सरकार होतं। आता असं वाटायला लागलं की निजामाचं आणि इंग्रजाचं सरकार बरं होतं की काय, कारण की ते तरी शेतकऱ्याच्या कमीत कमी जमिनी हिसकून घ्यायचं काम करत नव्हते। आता ह्या समृद्धी बाधित शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की हे जे काय टेंडर आहे हे 36% का 35% काय आम्हाला कळत नाही ते टक्केवारी, पण आबो आहे। आता ह्या टेंडरमध्ये भरपूर नेते लोकांना काहीतरी मलिदा भेटणार आहे, ठीक आहे, त्यांना मलिदा भेटला तर आमचे काही हरकत नाही, कारण की आम्ही काही ते मलिदावर लक्ष ठेवणारे आम्ही कष्ट करणारे लोक आहोत। पण आमचं म्हणणं आहे तुम्ही मलिदा आमच्या जमिनी हिसकावून घेऊन जर खात असेल तर कमीत कमी आमच्या जमिनीचा योग्य मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे, ही आमची माफक अपेक्षा आहे। परंतु सरकारचे हे लक्षात यायला तयार नाही। आणि जसं त्यांनी नागपूर मुंबई महामार्गाला जसे पैसे दिले, आम्ही याच्या अगोदरही सांगितलं, ते पण शेतकरी आम्ही पण शेतकरी, आम्हाला ते दाम मिळायला पाहिजे, पण ते मिळत नाही। आता अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की व्यापारी लोकांमुळे देश चालतो, पण लॉकडाऊननं दाखवून दिलं की शेतामध्ये ज्यावेळेस नांगर चालतो त्याच वेळेस देश चालतो। हे या राजकारण्याच्या कधी लक्ष देणार हे आम्हाला समजत नाही। मला फक्त एक शेवटचं वाक्य म्हणायचं आहे, नुकताच कलकलाट आहे लोकांच्या यातनेचा, नुकताच कलकलाट आहे लोकांच्या यातनेचा, शेतकऱ्याच्या बर्बादीवर एकालाही अश्रू नाही, शेतकऱ्याच्या बर्बादीवर एकालाही अश्रू नाही, मग अचानक पळतात विरोधकाचे कळप सारे, मग अचानक पळतात विरोधकाचे कळप सारे, खऱ्या दुःखाचे मात्र कुणालाही दुःख नाही, अशी आमची अवस्था झालेली आहे। खऱ्या दुःखाचं कारण कोणालाच काही घेणं देणं नाही, फक्त यांना आपली राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल हे प्रत्येक जण आमची मजा घेतं का काय असं आज आम्हाला वाटायला लागले। त्याच्यामुळे परत एकदा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती करतो की तुम्ही छत्रपतीचा आशीर्वाद घेऊन हे सरकार चालवताय, तर छत्रपतीची जी जनता आहे त्यांच्याकडे एक तुम्ही छत्रपतीचा आदर्श बघून एकदा त्यांचा इतिहास बघून पाठीमागं वळून पाहिलं तर तुम्हाला वाटेल की छत्रपतीचं काहीतरी आपण म्हणजे त्यांच्या जनतेचं काहीतरी देणं लागतो, तसं छत्रपतीचे विचार घेऊन काहीतरी आमच्यावर दया दाखवा।
अशी आमच्यावर वेळ येऊ देऊ नका, एवढीच विनंती मी तुम्हाला या निमित्तानं करतो.